नमस्कार मंडळी. तुम्ही पाहताय जनसंवाद. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, पण राजकीयदृष्ट्या ती नेहमीच एक जटिल आणि विवादास्पद मैदान राहिलीय. मुंबई महानगरपालिका BMC निवडणुका जवळ येत असताना महापौर पदाच्या मुद्द्याने राजकीय वातावरण तापलंय. या निवडणुकीत मराठी अस्मिता, हिंदुत्व, उत्तर भारतीय मतदार आणि मुस्लिम मतदारांचं समीकरण यांचा एक गुंतागुंतीचा खेळ सुरू आहे. हे सगळं काही शाळेत शिकवलेल्या वेन डायग्रामसारखे आहे, जिथे वेगवेगळ्या वर्तुळांचा ओव्हरलॅप समजून घ्यायचा असतो. या लेखात आम्ही या मुद्द्याची सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या वादग्रस्त वक्तव्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन रणनीतीपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. हा लेख सुमारे 7,000 शब्दांचा असून या राजकीय नाट्याचे विश्लेषण, ऐतिहासिक संदर्भ, वर्तमान घटना आणि भविष्यातील शक्यता यांचा समावेश करतो. आपल्याला शाळेत वेन डायग्राम म्हणून एक प्रकार होता. 3 गोल असायचे आणि कोण कशात येतं ते सांगायचे. आता ही वेन डायग्राम आशिष शेलारांची मुलाखत जेव्हा बोलवडूला झाली होती तेव्हा आठवली होती. त्याचं कारण म्हणजे विचारलेला एक साधा प्रश्न. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे जर सत्तेत आले तर मुंबईचा महापौर खान होईल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आशिष शेलार यांची मुलाखत बोलभुला घेण्यात आली आणि ह्या मुलाखतीत आशिष शेलार काय म्हणाले होते तुम्हीच पहा. भाजपाला किंवा महायुतीला मतदान केलं तर मराठी माणूस महापौर होईल हे भाजप सांगू शकतं का खात्रीने? बिलकुल हिंदू होणारच. भाजपाचा महापौर हिंदूच होईल. मराठी माणूस होईल का? हो, मग हिंदू मराठी काय हिंदू नसून वेगळा आहे? बरोबर आहे, पण परप्रांतीयांच्या जीवावरती किंवा प्रांतीय वगैरे भूमिकेला आम्ही मान्यताच देत नाही. भूमिका ही आहे की मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि मुंबईत काम करणारा मुंबईकर आहे आणि त्यामुळे हिंदूच होईल. म्हणून मराठी माणूस स्पेसिफिकली म्हणत नाहीत का नाही म्हणणार? मराठी हिंदू मराठी एकच आहे. मराठी हिंदू एकच आहे, पण मराठी माणूस असं स्पेसिफिक. थोडक्यात आशिष शेलार शेवटपर्यंत मराठी महापौर होईल का याचं उत्तर देत नव्हते. अगदी वेन डायग्राममध्ये सांगायचं तर A, B, C आणि D हे 4 सर्कल आहेत. हिंदू, मुस्लिम, उत्तर भारतीय आणि मराठी. आशिष शेलारांना मराठी हिंदू माणूस असं म्हणायचं होतं तर त्यांनी इथे बोट ठेवणं अपेक्षित होतं, पण ते वारंवार या संपूर्ण सर्कलबाबत बोलत राहिले. त्यामुळे हिंदूमधला उत्तर भारतीय माणूस सुद्धा महापौर होऊ शकतो असा अर्थ स्पष्ट झाला. कदाचित स्पष्टपणे उत्तर देऊन उत्तर भारतीय मतांना दुखवायचं नसावं, पण झालं असं की या मुलाखतीनंतर भाजप मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. ठाकरे बंधू अगोदरच मराठीचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेले आहेत, तर भाजपला ही निवडणूक हिंदुत्वावर लढायची होती. पण मुद्दा आला तो म्हणजे मराठी महापौर पदाचा, आणि भाजप डिफेन्स मोडमध्ये धाताना दिसायला लागले. आता याच नरेटिव्हला मूठ माती देत भाजपनं मराठी महापौर होणार हे ठणकावून सांगायला सुरुवात केलीय. ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्रित आले तसं नरेटिव्ह ठाकरे फॅक्टरमुळे तयार होताना दिसलं. पण हेच नरेटिव्ह मोडण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी रणनीती आखल्याचं दिसू लागलंय. काल मुंबईत महायुतीच्या प्रचाराची सुरुवात झाली. यात पहिल्याच भाषणातनं फडणवीस आणि शिंदे मिळून ठाकरेंची मराठी वर्णस कशी फिल्डिंग लावतील हे दिसून आलं. नेमकं कसं पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. तर यातला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे महापौर पदाचा. अमित साटम यांनी पहिल्यांदा महापौर पदाचा मुद्दा अधोरेखित केलेला. उद्धव ठाकरे जर सत्तेत आले तर खान महापौर होईल असं साटम म्हणाले. साहजिकच साटम यांना ही निवडणूक हिंदुत्वाच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जायचं होतं, कारण हिंदुत्व हे मराठीपेक्षा वरचढ झालं तर उत्तर भारतीय मतांसोबतच मराठी मतांमधला मोठा टक्का हिंदुत्वाच्या फॅक्टरवर भाजपसोबत जोडला जातो. लोकसभा आणि विधानसभेला भाजपने हा प्रयोग मुंबईसह महाराष्ट्रात केला. ठाकरेंच्या बाजूला असणारी मराठी हिंदुत्ववादी मतं भाजपने हिंदुत्वाच्या फॅक्टरवरती आपल्याकडे खेचून घेता येतात हे भाजपला मागच्या काही निवडणुकांमधनं दिसून आलं. अर्थात बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा हिंदुत्ववादी राजकारणी म्हणून जशी होतीच तशी ती मराठी माणसांचे तारणहार म्हणून सुद्धा राहिलीय. याते उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले, त्या फॅक्टरवरती शिवसैनिक असणाऱ्या हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठीची ही रणनीती. या फॅक्टरमुळे भाजपला होणारा फायदा म्हणजे भाजपवरती मराठी माणसाच्या विरोधातला शिक्का बसत नाही. एकाच वेळी उत्तर भारतीय मतांना आकर्षित करत भाजप मराठी मतांचा टक्का देखील आकर्षित करतं. इथे उद्धव ठाकरे कात्रीत सापडलेले, कारण ते म्हणाले असते की आम्ही मुस्लिम महापौर करणार नाही, तर भाजप विरोध म्हणून ठाकरेंकडे आकर्षित होणारी मुस्लिम मतं त्यांच्यापासून दुरावली असते. पण ठाकरेंकडनं अनपेक्षित चेंडू भाजपकडे आला तो म्हणजे मराठी महापौर पदाचा. ठाकरेंनी आजवर आपण किती मराठी महापौर दिले, शिवसेनेकडनं झालेला प्रत्येक महापौर मराठीच कसा होता याची यादी देण्यात आली.
दुसऱ्या फॅक्टरवरती आता भाजप मराठी महापौर देईल का, मग असा प्रतिप्रश्न विचारण्यात येऊ लागला. आता ह्या फॅक्टरमुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नयेत याची काळजी घेतली जाऊ लागली आणि भाजप नेत्यांची भूमिका मांडताना विकेट पडायला लागली. पण फडणवीसांनी काल आपल्या भाषणातनं बोलताना मुंबईचा महापौर मराठीच होईल, तो हिंदूच होईल असं विधान केलं. पण ते बोलताना नेमके काय म्हणाले ते आधी पाहूयात. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठी माणूसच होणार. पण परवा वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखेवाली मेयर बनेगी. मला वाटलं आता मराठी माणसांबाबत बोलणारे तुटून पडतील, पण समजलंच नाही की अचानक भोंग्यांचे सेल डाऊन झाले. विचारलं तर तोंडून शब्द निघेना. हे यावर उत्तर द्यायला तयार नाहीत. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल. त्यांच्या छातीवर उभा राहून सांगतो की या ठिकाणी महापौर मराठी आणि हिंदूच बनेल. पण इतक्यावरच फडणवीस थांबले नाहीत. यापुढे जे ते म्हणाले ते सुद्धा महत्वाचं ठरतं. ते पुढे म्हणाले की आमचं कुठल्याही धर्माशी वैर नाही. आमचा विरोध त्या ताकदीला आहे जी ताकद महाराष्ट्रात, हिंदुस्थानात वंदे मातरम म्हणायला नकार देते. जेव्हा मला माहीमच्या दर्ग्यावर बोलावलं आणि सांगितलं भारताचा झेंडा माहीमच्या दर्ग्यावर फडकवण्यासाठी मी तुम्हाला बोलावतो आहे, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून हा देवाभाऊ त्या ठिकाणी गेला आणि माहीमच्या दर्ग्यावर चादर चढवली आणि तिरंगा फडकवला. आमची कोणाशी दुश्मनी नाही, पण भारताशी दुश्मनी त्याला सोडणार नाही. आता हे विधान पुन्हा हिंदुत्वाच्या फॅक्टरवर घेऊन जाणारं दिसतंय. मराठी महापौर हा विषय आम्ही डिक्लेअर करून संपवलाय, आता तुम्ही मुस्लिम महापौर देणार नाही याबाबत ठामपणे सांगा, असाच ह्या विधानाचा आशय. पण हे थेटपणे न बोलता वारिस पठाण जे बोलले त्यांना विरोध का करत नाहीत असा प्रतिप्रश्न करून फडणवीस ठाकरेंबंधूंना भूमिका घेण्यास भाग पाडताना दिसतायत. अर्थात ठाकरेंनी मुस्लिम महापौर करणार नाही असं विधान केलं तर भाजप विरोधात ठाकरेंकडे आकर्षित झालेली मुस्लिम मतं मात्र त्यांच्यापासून दुरावू शकतात. ती दुरावली तरी चालतील, पण मराठी मतांवर माझा विश्वास, अशी भूमिका ठाकरे इथे घेऊ शकतील. पण अशी भूमिका ठाकरेंनी घेतली नाही तर एकट्या मराठी मतांवर ठाकरेंना विश्वास नाहीये असंही म्हणता येऊ शकेल. थोडक्यात महापौर पदाचं राजकारण आता भाजपने अंगावर घेतलेलं आहे. मराठी महापौर देणार म्हणून ते सुटका करून घेताना दिसते, तर मुस्लिम महापौर होईल का असा प्रश्न विचारून आता ठाकरेंना अडचणीत आणण्याचा डाव आखला जाताना दिसतोय. आता ह्या भाषणातनं मराठीच्याच फॅक्टरवर आलेली दुसरी भूमिका म्हणजे मराठी माणसासाठी ठाकरेंनी काय केलं हा प्रश्न. हा प्रश्न ठाकरेंना वारंवार विचारला जाणार हे स्पष्टच होतं. जेव्हा ठाकरे बंधू एकत्रित आले तेव्हा ते दोन्ही बंधू मराठीसाठी नाही तर सत्तेसाठी एकत्रित आले असं नरेटिव्ह समोर आणण्यात आलं. पण संजय राऊतांनी मग तुम्ही काय खेळायला एकत्र आला का असा प्रश्न विचारून भाजपची हवा काढून घेतली. आता मात्र फडणवीस डेटा आणि काम या दोन आधारावर मराठी माणसा म्हणून ठाकरेंना घेरण्याची तयारी केल्याचं दिसतंय. नेमकं कसं, तर फडणवीस नेमकं काय बोलतायत ते पाहूयात. मराठी अस्मिता आणि मराठी माणसासाठी घरे हे दोन एकच वाटणारे फॅक्टर आहेत, पण पूर्णतः हे दोन पिढ्यांचे फॅक्टर आहेत याची जाणीव फडणवीसांना नेमकी झालीये. म्हणजे कसं, तर मुंबईसाठी हुतात्मा झालेल्या लोकांची पिढी, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये म्हणून लढलेल्यांची पिढी आता वयस्कर झाली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला 60 वर्षाहून अधिकचा काळ झालेला आहे. आज तरुण असणाऱ्या मराठी कुटुंबाची मूळ समस्या आहे ती म्हणजे घरांची. फडणवीस आपल्या भाषणातनं मराठी मतांच्या त्या पिढीला नेमकं छेडतात. त्यांना थेट बाळासाहेबांवर टीका करता येत नसली तरी मराठीच्या अस्मितेमुळे ठाकरेंनी इतका काळ सत्ता भोगली, पण मराठी माणसाचं ताळ झालं असा प्रतिप्रश्न ते करायला लागलेत. ठाकरेंबाबत असणाऱ्या भावनिक नात्याला ते प्रॅक्टिकल प्रश्न विचारून डिटॅच करताना दिसतायत. त्यासाठी बीडीडी चाळ, मराठी माणसांची घरं हे मुद्दे प्रचारात आणताना दिसायला लागलेत. थोडक्यात फक्त हिंदुत्वावर मराठी माणसाची तरुण पिढी आपल्यासोबत जोडली जाणार नाही ही वस्तुस्थिती ते लक्षात घेऊनच फडणवीस प्रॅक्टिकल प्रश्न विचारायला लागलेत. भावनिक नाटं एका बाजूला, पण तुमच्या घरांचं काय? इतकी वर्ष सेना ही सत्तेत होती, पण मराठी माणसाला मग उपनगरात का जावं लागलं याचं उत्तर आता ठाकरे भावांना ठामपणे द्यावं लागणार आहे. आणि त्यासाठी बीडीडी चाळीचं काय झालं, मराठी माणसांच्या घराचं काय झालं हे सांगणं गरजेचं असणार आहे. आता ह्या फॅक्टरवर सुद्धा एकटे फडणवीसच ठाकरेंना अडकवतायत असं म्हणता येत नाही. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला याला कोण जबाबदार असा प्रश्न विचारताना टेंडर देण्यासाठी दिन मोर्या लागतो तिथे दिनेश मोरे नसतो असा प्रतिप्रश्न केलाय. एकनाथ शिंदे इथं महत्वाचे ठरतात, कारण सेनेकडे सत्ता असताना कोणाला टेंडरचं काम दिलं जायचं, इथलं अर्थकारण काय होतं याची खडानखडान माहिती शिंदेंना आहे. इथं मराठी माणसाला काय दिलं याचं उत्तर शिंदे बाहेर काढून ठाकरेंची अडचण करू शकतात. असो, आता इतकं सगळं झालं तरी अजून एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे राज ठाकरेंची सभा.
राज ठाकरे हे मुरलेले राजकारणी आहेतच, पण भाषणांमधनं ते संपूर्ण मॉब एका दिशेला, सगळं नरेटिव्ह एका दिशेला खेचून घेऊ शकतात. त्यामुळे इतक्यातच मराठी फॅक्टर गुमरांग होईल असं म्हणता येणार नाही. वाट पाहावी लागणार आहे ती राज ठाकरेंच्या भाषणाची. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कसा करता हे कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.